पण आजचा दिवस एवढा खराब आहे काऊन तुम्ही सांगू शकत नाही. आम्हाला सोडून चालली गेली ती, म्हणजे आज 22 तारीख आहे म्हणून हा दिवस मी कधी भुलू शकणार नाही. आज काय आज पोळा नाही का बेटा आपल्या घरी. तू काय करते? आता भाजी रसोई करून घेते म्हणे. अजून काय काय केलं? ते पाय दाखवून वरण केलं, भात केला. तिच्यात काय? दूध आहे. दूध, भात, कढी, अजून पुरणाच्या पोळ्या, पुरणाच्या पोळ्या आहे. काय वडे, निवद, पोळ्याचा स्वयंपाक. अजून पुरणाच्या पोळ्याला वाटते. आजचा दिवस एवढा तुम्हाला सांगा असतो मस्त सोन्या म्हणून, पण आजचा दिवस एवढा खराब आहे काऊन तुम्ही सांगू शकत नाही. काऊन पण खरं खराब आहे आजचा दिवस. खूप म्हणजे खूप खराब आहे. एवढा चांगला दिवस आहे तुम्ही तो खराब आहे. आमच्या घरी सगळ्यांना माहित नाही काय होणं असतं. तिला सुद्धा सांगते मी काय येतं. आणि मेन म्हणजे कसं आहे, समजा जर आम्ही कधी शहरात असं राहायला असतो ना, शहरामध्ये जर आम्ही असतो तर आम्ही हा सण साजरा सुद्धा नसता गेला. पण आम्ही राहतो खेड्यामध्ये. खेळामध्ये आणि खेड्यामध्ये राहिल्यापेक्षा आमच्या घरी आहे जोडी, बैल जोडी. तर बिचारे 12 महिने काम करतात, त्यांच्यासाठी आम्हाला सण करणं पडायला लागला. तर हा सण आम्ही आज केला नसता. आणि आईच्या घरचा सुद्धा व्हिडिओ येईनच तुम्हाला. त्यांच्या घरी थोडीफार सुरुवात चालू अशी, म्हणून त्यांना काही हे करणार नाही. पण माझ्यासाठी, आईसाठी, दादासाठी हा खूप खूप वाईट दिवस आहे. म्हणजे आजची 22 तारीख आहे. ही 22 तारीख खूप 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 वाईट दिवस आहे. आणि ही तारीख मी मरुस्तर सुद्धा विसरणार नाही. आता तुम्ही म्हणसाल का ताई, ते सुद्धा सांगते तुम्हाला मी. आणि आता कसं होऊन जायले की आपला आता सध्याच आपला मुंबई बिमार म्हणजे आजारी होता ना तो, त्याला आता सध्या कुठंतरी थोडंफार चांगलं वाटायला लागलं. तर त्याला आपण म्हणजे या गोष्टीचा आपण विचार केलाच नव्हता. पण आता ते अजून तुम्ही म्हणताल काही तुझ्या चेहरा का उठलेली, काय झालं, असं कसं मग ते प्रश्न विचारताल, सांगतो की आहे. तर त्याच्याकरता म्हणजे आज मी सांगणार तर नव्हतेच, तर आज माझ्या चेहरा तुम्हाला खूप उतरून दिसणार आहे. पण काय करा, मी विसरून सुद्धा विसरू शकत नाही या गोष्टीने. एवढा वाईट दिवस आज. आणि मेन म्हणजे मी या गावात राहते ना, म्हणून मला हा दिवस खूप हमेशा करता याद राहील. हा मी भूलू शकत नाहीये. कारण की आज पुरे 17 वर्ष झालेले, पुरे 17 वर्ष झालेले. हे आजच्या दिवशी म्हणजे तुम्ही असं काय सांगाल की मग तुम्ही सांगा की नाही सांगायचा विचार पडला. आता कसं होऊन जाईल किंवा दादा आईला कसं वाटतं की आता ही गोष्ट आपण कधी काढली तर दादा नाराज होतील. दादाला वाटतं की आता आपण जर ही गोष्ट काढली आई नाराज होईल. म्हणजे पुऱ्या फॅमिलीचा हा म्हणजे पुरी फॅमिली अशी गळबळून जाईल. म्हणून ते या गोष्टीचा जास्त हे नाही करत काही. आणि मी सुद्धा नाही करणार, कारण की आमच्या घरी सुद्धा तशीच परिस्थिती आहे. ही गोष्ट जर काढली तर सगळ्यांना वाईट वाटतं. पण मला तर तुमच्यासोबत शेअर करू द्या ही गोष्ट की बुवा आज आमच्या ताई आहे ना, म्हणजे माझी मोठी बहीण, ती आजच्या दिवशी आम्हाला सोडून चालली गेली ती. म्हणजे आज 22 तारीख आहे ना, म्हणून हा दिवस मी कधी भुलू शकणार नाही. आणि म्हणजे मी या गावात राहते ना, म्हणून मला ती जास्त आठवण येते. कारण की ती माझ्या डोळ्यासमोरच मला असं वाटतं की आहे ती. अशी परिस्थिती आहे. आज तर माझा स्वयंपाक करायचा सुद्धा मूड नव्हता, पण आमच्या घरी बैल जोडी म्हणून मला स्वयंपाक करणं पडला. आजच्या दिवशी आम्हाला चालली गेली सोडून ती. म्हणजे आज पुरं 17 वर्ष झाली. ती गोष्ट काढली तशी मनात अशी टुसती आमच्या. आता सध्या कोणी घरी नाही आणि ती माझ्या तोंडातून निघून गेली. चला तुम्हाला सांगूया. म्हणून मला ही 22 तारीख आहे ना, ही मी कधीच भुलू शकत नाही. कधीच म्हणजे कधीच नाही. आणि ते कसं आहे, जर कधी दुसऱ्या गावात असते ना तर अलग गोष्ट होती. पण मी ते आमच्याच गावात होती, दिली सुद्धा. आणि
आज आमच्या म्हणजे आमची जी देवी आहे ना त्या देवीला सुद्धा आम्हाला त्याच्या दारासमोर जाणं पडतं. त्याच्याकरता मी आता 17 वर्ष झाली मी अजून सुद्धा तडून जात नाही आणि त्या देवीच्या पायाला घास सुद्धा जात नाही. पूजापाती आत्याला करून देते, आत्या जाता लेकराला पाय लागून आणता, पण मी जात नाही. काहून न जर त्या घरापाशी जाते म्हणून. असं काय आहे तसं पाहिलं तर तिने पाहिलं तर 22 तारीख आहे, पण जर आपण हे पाहिलं तर तिचं गोकुळाष्टमीच्या दिवशीच केलं. इतके दिवस झाले पण त्या दिवशी काय तोंडातून माझी गोष्ट निघली नाही तर जाऊ. पण आज मला सकाळपासून खूप खराब वाटायला लागलं, कोणत्याच गोष्टीची जागा नाही. पण आपल्या सोडं पण लेकरासाठी तर आपल्याकडनंच पडेल ना. लेकरं आहे घरामध्ये, मामा आहे, आत्या आहे, सासू सासरे, त्यांच्यासाठी तर आपल्याकडनंच पडेल की नाही. म्हणून आहे. पण तुम्ही असं काही वाईट मानून घेऊ नका, कारण की मला सुद्धा माहिती आहे की तुमच्या घरात सुद्धा खुशीचं वातावरण असेल. आणि हा व्हिडिओ कालच्या व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघितला असणार. मी जास्त म्हणजे आरती गिरती काहीच केली नव्हती मी ना, कारण की तो दिवस राहून राहून आठवा येतो की असं होतं म्हणून. काल मी ना जास्त म्हणजे तुमची दाजी म्हणले होते मला तुम्ही पूजा का नाही केली नाही, हेच मेन कारण होतं किंवा ती गोष्ट मला राहून राहून याद होती तुम्ही येत होती. त्याच्याकरता मी काल बैलाची पूजा सुद्धा नाही केली, आत्यानेच केली. पण मला आज स्वयंपाक नाही केला तर घरात दंगल चालू आहे, म्हणून म्हणलं चला स्वयंपाक करून घेऊया लेकरासाठी नाही तर आपल्या जोडीसाठी. कारण बिचारे 12 महिने काम करतात आपल्यावर, मग त्यांच्यासाठी तर आपल्याला स्वयंपाक करणं चालू. एक दिवस त्यांना केलं काय होतं, पण ती गोष्ट कशी आहे अशी माणूस नाही बोलू शकत ना. असं आहे. तर मी आता सकाळपासून पुरण केलं, वडे भजे, आरती देऊन दिली आत्यापाशी. आत्या गेल्या पाय लागायला, बाकी सगळे लेकरं सुद्धा गेले पाय लागले, पण मी नाही गेले. ह्याच कारणाने आत्यामध्ये चालणं नको, तिकडे गेली जाणून याद येते. आणि आज एवढा खालील दिवस आहे की ही 22 तारीख बरोबर पोळाच्या दिवशीच आलेली आहे. एवढं ते दारी असता उभी तर मनाला असं लागतं की आपली बहीण घरातून बाहेर येईल म्हणून मी तिकडे सुद्धा जात नाही. हेच कारण आहे. सरळ पाणी आली बेटा, आजी नाही आली, आले पोलीस थोडी जाऊ. पटकन काय करू राहिली हो तू? हे असं काय विकेचा पाय दर्शी, विकेचा पाय एवढी काय लागत तुम्हा दात पडला, सोनल तिचा दात पडला. इकडे बाय दाखव. म्हणजे रस्ते झालेले तर आता आपली बैल सुद्धा पूज जाईल. तर चला मग आता आपण बैल पूजूया. आणि बैल पूजता कसे ते तुम्हाला दाखवतेच मी. तर तुमचे दाजी सुद्धा बैल घेऊन येतील खेळातून, जे त्यांना सजावीसाठी घेऊन गेले ना त्यासाठीच. तर तुम्हाला बैल सुद्धा दाखवते, आमची जोडी सुद्धा दाखवते. जसं तुम्ही कालच्या वेळेस बघितली असणार जोडी आपली तेच. आणि जर का तुम्हाला वाटत असेल की आमची ताई आहे ना ते ताई की तिथं आमच्यापाशी एक सुद्धा फोटो नाही आहे, पण जेव्हा तिने 10वीत मॅट्रिक पास झाली ना तेव्हा तिचा तो पासपोर्ट फोटो आहे तो मी आपल्या फेसबुकच्या आयडीवर टाकेला आहे, पाहू शकता. तर आपल्या मनीषा वंजारी या आयडीचं नाव आहे फेसबुकवरती, जा तुम्ही आणि तरी जाऊन फॉलो सुद्धा करा. ताईचा फोटो सुद्धा टाकेले, जाऊन बघा. चला आणा लवकर लवकर. आली आमची जोडी. आता गोरा आला त्यांच्या घरी जाऊ आहे की येतो यार. बांधा येते मी आणते पूजेत सामान. कुठं बांधता काय वाटलं बाळा तुले? हात चाटक तुला ऋतू चाटतो हात आता. आता पूजा. मामा कुठे गेले व?
करा पूजा. पाणी टाका पहिले, पाणी घ्या त्या पोरा सुट्ट्या तुम तो भाऊ आता. अरे तू हृदयात फेकून देईन रे तुला. पाय बरं पाले काय आराम आराम ना. टाकलं 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 बाहेर काढले. ते मामा सुद्धा आले. कुठे गेलते काय सांग. कुठे गेलते मामा. बडार जाऊ आले काय. बापरे बडार पाला घेऊन आले हो. या मग करा पूजा. तो गोरा आहे गोरा गोरा गोरा. प्रणव सोम प्रणव धर दोरा हातामध्ये. कुठे चालला थांब ना. पुराची पोळी खात नाही का तू. नाही इकडे सोम खाली आहे. खाली तू खाली धरते गोरा इकडे ये. थांब ना बाळा थांब ना. एक एक सारा पहिले मोठ्याला मान द्या. लावतो पहिले द्या. नाही नाही खालती नाही खाल्लं त्यानं. खाय खाय तर मालकीन खाऊ घालायला तुला. खाय खाऊ घाला बरं. हो बाप्पा ज्याचं त्याला खाऊ घाल. काय खरं नाही रे बाप्पा. आता दाखव दे. कापूस पहिले